नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. आज अजून एक IPLची मॅच संपली आणि दोन टीमच्या लीगमधल्या लीग स्टेजच्या मॅच संपल्या. 14 मॅच झाल्या. GT गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या 14 मॅच झाल्या. चेन्नई हरली आणि चेन्नई अशी पण बाहेरच होती प्लेऑफमधून. गुजरात टायटन्स सेकंड स्पॉटवर आज चांगली मोठी विन होती. त्यांचा रन रेट पण वाढला. 229 केले गुजरातने आणि हे लोक 140ला ऑल आऊट आले. गुजरात टीम जेव्हा IPL चालू झालं 4-5 मॅचनंतर कोण एवढं हे लोकांना रेट करत नव्हतं की हे सुपर 4 पर्यंत येतील वगैरे, कारण तेव्हा एवढा चांगला परफॉर्मन्स पण होत नव्हता आणि टीम पण एवढी स्ट्रॉंग वाटत नव्हती. पण ही टीम मागून कुठून आली आणि टॉपला जाऊन पोचली सेकंड स्पॉटवर. चांगलं आहे. पण ह्यांचं मेन जे आता इथपर्यंत पोचते त्याचं दोन मला यांचे हे वाटतात. एक तर ह्यांची बॉलिंग टॉपची आहे, चांगले बॉलर आहेत त्यांच्याकडे, स्पिनर फास्टर, आणि ह्यांचे जे तिघंजणं बॅट्समॅन आहेत सुरुवातीचे, ओपनर आणि वन डाऊन बटलर, यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण ऑरेंज कॅप साई सुदर्शन, सेकंडवर हा शुभमन गिल, आणि बटलर पण जास्त लांब नसेल त्याचे पण ह्या IPLला बऱ्यापैकी रन आलेत. तर जर तुमच्या टीममधले 3 बॅट्समन चांगले परफॉर्म्स करत असतील, 400, 500 रन्स केले असतील, शिवाय तुमचे बॉलर 2 बॉलर तुमचे टॉप 5मध्ये किंवा टॉप 7मध्ये असतील विकेट टेकिंगमध्ये, तर ती टीम फर्स्ट सेकंडवर असायलाच पाहिजे. यांची बॉलिंग रबाडा काय बॉलिंग टाकतो ह्या सीझनमध्ये. गेल्या कित्येक सीझनमध्ये त्याची एवढी फास्ट बॉलिंग मी नाही बघितली. 150 आज एक ओव्हर त्यांनी 6 बॉल 150+ टाकले. तर एवढी स्पीडपर्यंत जातो आहे तो खूप इम्प्रूव्हमेंट करून आला आपल्या बॉलिंगमध्ये, खास करून स्पीडमध्ये. 40-45पर्यंत जो टाकत होता, पण ह्या IPLमध्ये त्यांनी खूप कन्सिस्टंटली 150 क्रॉस केलं आहे. तर ती खूप चांगली गोष्ट आहे IPLमध्ये त्याच्या टीमसाठी आणि त्याच्या कंट्रीच्या साऊथ आफ्रिकेच्या टीमसाठी सुद्धा. तर गुड. शुभमन गिल 67 केले 175च्या स्ट्राईक रेटने. साई सुदर्शन 84 केले 57 बॉलात 156च्या स्ट्राईक रेटने. बटलरने 250च्या 250+ स्ट्राईक रेटने 57 केले. आय थिंक मला वाटतं 24 का 23 बॉलमध्ये. तर मी म्हणत असतो नेहमी की ज्या टीमचे 1-2 बॅट्समन 250 किंवा 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करणार, ती टीम 200+ रन्स करणार. तर यांचे ओपनरनी 200च्या स्ट्राईक रेटने नाही केली, पण 150च्या वरच राहिले. ती जी कमी होती ती बटलरने भरून गेली. 225च्या स्ट्राईक रेटने त्यांनी रन्स केले. त्याच्यामुळे हे 220पर्यंत 30पर्यंत पोहोचू शकले. चेन्नईची सुरुवातच खराब झाली. संजू सॅमसन आज विकेट किपिंग करताना काहीतरी बोटाला लागलं. पूर्ण मॅचमध्ये विकेट किपिंग येत नाही. बॅटिंगला आला, पण पहिल्याच बॉलवर सिराजने त्याला शॉट बिहाइंड केलं. सिराजने टॉप स्पेल टाकला पहिला. त्याच्यानंतर ह्याला जो बोल्ड केला त्यांनी, कोणाला, ऋतुराजला, सुपर बॉल. कारण त्याच्या आधीच्या बॉलला चांगला बॉल होता तो आधीचा, पण ऋतुराजने काय 6 मारला त्या बॉलला, जबरदस्त. तो 6 बघून असं वाटत होतं की हा बॅट्समन नाही काय लेवलचा, पण त्यांनी ती लेवल आपली पूर्ण IPLमध्ये ठेवली नाही कंटिन्युअसली. आणि त्याच्यानंतर पुढच्याच बॉलला तो आऊट पण झाला. पण तो बॉल चांगला होता, म्हणजे डिपेंड करण्यासारखा बॉल होता की शॉट थोडा इझी होता. पण ह्यानी कसला क्लिक केलं असं ठाक करून 6 गेला सेकंड इयरला. मस्तच मारला तो बॉल शॉट. त्याच्यानंतरचा दुसरा बॉलला तो बोल्ड झाला. ऑफ स्टम्पचा टॉप बेलचा इथे बॉल लागला, मस्तच बॉल काढला तो, मजा आली आणि त्याच्यानंतर काय आधी कोणाचं तरी विकेट घेतला अजून, तो घेतला टॉप
स्टॉपेज लावली, बाउंड्रीवर कॅच केली. कोण होता तो? आय थिंक हां, उर्विल पटेल हां, त्यांनी त्याच्या खूप उंच कॅच घेतलेली बाउंड्रीवर. प्रसिद्ध खेळाडूंनी कॅच खूप छान घेतली. कॅचिंग वगैरे गुजरातचं जबरदस्त होतं, फिल्डिंग कॅचिंग. स्वतः शुभमन गिल रनआउट केला, कॅच पण एक अफलातून घेतली त्यांनी. तर एकंदरीत गुजरात टायटन्स सध्या खूप एनर्जेटिक आणि असं वाटतं की कपसाठी खूप आतुर दिसतात आहे ते. पण सेकंड टाईम कप उचलण्याची टीम, त्यांची युनिटी खूप चांगली दिसते. तर सुपर फोरमध्ये टीमला गुजरातपासून खूप धोका आहे, बॅट्समनपासून पण आणि गुजरातच्या बॉलिंगपासून. जास्त गुजरातची बॉलिंग. तर मजा होईल त्यांच्याबरोबर पण त्यांची मॅच असेल ती. चेन्नईकडे काय चेन्नईची एकंदरीत पूर्ण हा सीझन तसा 50 झाला. 50 पण नाही, 40-50 झाला, 60 झाला. कारण स्टार्ट खराब, मध्येच 1-2 मॅच जिंकले, परत हरले, परत 1-2 मॅच, असं काहीतरी त्यांचं चालू होतं. करत करत निदान त्यांनी आपलं प्लेऑफमध्ये कदाचित जाऊ, कदाचित नाही जाणार असा परिस्थिती तरी निर्माण केली. तर LSG आणि मुंबईपेक्षा तरी बेटर होतं त्यांचं. पण ठीक आहे. संजू सॅमसन पाहिजे तसं म्हणजे नाही चालला. 1-2 मॅचच तो खेळला, म्हणजे चांगले, म्हणजे मी बघितले ते तरी 100 केलेली आणि काहीतरी 80+ वगैरे होते. तर ओपनिंग जशी पाहिजे तशी संजू सॅमसन आणि त्याच्याबरोबर पार्टनर वाटतं चेंज होतं. नाही, ऋतुराज गायकवाडनी एक पण इनिंग 2-3 आहे त्याचे 50, पण जशी 2020मध्ये पाहिजे तशी इनिंग नव्हती. तर त्याच्यामुळे लोकांना खूप इश्यू झाला. बॅटिंगमध्ये जास्त प्रॉब्लेम होती चेन्नईचे. बॉलिंग त्यातल्या त्यात ठीक होती. कंबोज होता, तो नूर अहमद आहे आणि 1-2 फास्ट बॉलर चांगले होते चेन्नईचे. पण ठीक आहे, बघू पुढच्या सीझनला. धोनीचं काय माहिती नाही काय पुढच्या सीझनला मॅन्टॉर बनून येतो आहे, काही प्लेअर बनून येतो आहे, काही कोच बनून येतो, आय डोंट नो. पण असं वाटतं त्यांनी निरोप घेतला असं, कारण त्या दिवशी फोटो काढत होतं त्या लास्ट मॅच जी चेन्नईमध्ये झाली ती. बघू, GTला खूप चान्स आहे ह्या वेळेला. जी त्यांच्या टीमचं सध्या जी लोकांनी लय पकडली आहे ना, त्याच्यावर जर चालू राहिले तर जिंकू शकतात सेकंड टाईम. शुभमन गिल, ज्याला आपण खूप हे करत होतो, 2020चा प्लेयर नाही, कॅप्टनशिप मटेरियल नाही आहे, पण जे त्याच्या विरुद्ध हे मी पण स्वतः त्याच्यात आहे, मला पण तो कॅप्टन्स मटेरियल वाटत नाही. पण त्यांनी ते सगळे चूक हे ठरून आज सेकंड स्पॉटवर, म्हणजे प्लेऑफमध्ये पण आहे आणि सेकंड स्पॉटवर पण आहे. कॅप्टन ते ऋतुराज गायकवाड कॅप्टन नाही, ऋषभ पंत पण कॅप्टन आहे, पण काय लीडिंग कॅप्टन्सनी लीड केलं पाहिजे, फ्रंटला राहून कॅप्टनला बघून प्लेयर इन्स्पायर झाले पाहिजे. तसं ह्याचं आहे. रन्स केले, मला वाटतं ऑरेंज कॅप आधी त्याच्याकडे आलेली, तो 67च करू शकला आणि 84 केलं, त्याच्या पुढे गेला आणि साईज वगैरे. रन्स आहेत, कॅचिंग फिल्डिंग चांगली करतो आहे, टीम सिलेक्शन चांगलं आहे. त्याच्यामुळे शुभमन गिल खूप लोकांना चुकीचं ठरवतं आहे, इन्क्लुडिंग मी. चांगली कॅप्टनशिप आणि चांगले बॅट्समनशिप भले त्याचं स्ट्राईक 200+ नसेल, पण टीम जिंकते, टीममध्ये त्याचं रन्सचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ते पण मॅटर करतं. आणि तो प्रत्येक मॅच पहिल्यासारखी पण नाही की 130-140च्या स्ट्राईकने एंड ठेवते, 150चा स्ट्राईक रेट आहे त्याचे प्रत्येक मॅचमध्ये. तर गुड कॅप्टन्स इनिंग. साई सुदर्शन तर काय गेले 1-2 IPL सीझन टॉपलाच आहे तो. ह्या कोणाची मॅच आहे आता? मला वाटतं ह्याच्यातली प्लेऑफमधली हेलॉनच्याच मॅच संपल्या आहेत, बाकी सगळ्या टीमच्या एक शेवटच्या मॅच राहिल्या आहेत. त्याच्यामध्ये चौथा स्पॉट जो आहे RR, पंजाब आणि KKR यांचे चान्स आहे. तर मुंबई
पुढची मॅच जी आहे ती मुंबई जिंकते हरते त्याच्यावर बाकीच्या टीमचं भवितव्य आहे. त्यातल्या त्यात आर आर जर जिंकलीच ते मला वाटतं डायरेक्ट क्वालिफाय होणार. आर आर हरली तर मग रन रेटवर जाऊ शकतो पंजाब, आर आर आणि के के आर. तर अशी सिच्युएशन आहे सध्या आय पी एलची. आय पी एल आता आपल्या लास्ट स्टेजवर आलं आहे. आता एक लीग मॅचचा शेवटचा राऊंड हा चालू आहे. त्याच्यानंतर प्ले ऑफ होतील, एलिमिनेटर. पहिल्या ज्या 2 टीम आहेत त्यांना एक चान्स एक्स्ट्रा मिळेल. जर हरली तर जी जिंकेल ती डायरेक्ट फायनल. तर बघू. मला तर 2 टीम येण्याची खूप मला काय बोलतात त्याला इच्छा आहे. एक तर पंजाब आणि आर सी बी पुन्हा आली तर बरं होईल, किंवा SRH. भुवनेश्वरची बॉलिंग सध्या खूप भुवनेश्वर पण टॉपला होता विकेट टेकमध्ये. कदाचित रबाड आज पुढे गेला असेल, पण भुवनेश्वरनी ह्यावेळेचं IPL सॉलिड बॉलिंग टाकली आहे. त्याच्या इकॉनॉमी कमी आहे, विकेट जास्त घेतले आहेत. तर माहिती नाही त्याचं कदाचित एका टीममध्ये सिलेक्शन होईल की नाही, कारण एज थोडा फॅक्टर करतो. पण एज इथे पण तर IPLमध्ये पण तेवढ्याच लेवलचं कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट खेळलं जातं. तर इथे तो परफॉर्म करतो आहे, तर इंडियासाठी खेळताना पण इंडियाकडे सध्या बॉलरची कमी नाही, पण तो फॉर्ममध्ये सध्या परफॉर्म करतो आहे. तर विचार होईल असं वाटत नाही, व्हायला पाहिजे. सॉरी मित्रांनो, चला तर मग इथेच व्हिडिओ थांबवतो. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या, सेफ राहा, आनंदी राहा.